पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी त्यांच्या संतूक पिंपरी गावातून जे आहे ते 15 ऑगस्ट रोजी ठीक करो स्कूल या अभियानाला सुरुवात केली होती आणि अभियानाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतूक पिंपरी गावामध्ये जे आहे ते शाळेच्या डागडुजीला सुरुवात झाली। पुन्हा तिसऱ्या दिवशी आहे ते अभिजित दिपके हिंगोलीमध्ये आले आहेत। आपल्यासोबत अभिजित दिपके सर आहेत। खरं तर काय सांगाल, एकूणच आपण पाहायला गेलं तर संतूक पिंपरीच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी शाळा दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। मला हे विचारायचे, शिक्षण अधिकारी इतके दिवस झोपलेले होते का? तुमचं काम काय होतं? तुमचं काम हेच आहे ना, सरकारी शाळा चालवणं, त्यांना नीट करणं, एन्श्योर करणं ते बरोबर चालत आहेत की नाही, प्रिन्सिपल चांगले आहेत की नाही, टीचर्स वेळेवर येत आहेत की नाही, टीचिंग जो स्टाफ आहे तो इनाफ आहे की नाही, हेच काम होतं ना। दुसरं काही काम आहे का शिक्षण अधिकाऱ्यांचं? स्वतःची मुलं तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवतात, पण ज्या कामाची तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे सरकारी शाळांची ते तुम्ही नीट करत नाही आहे का? कारण की यांचे स्वतःची मुलं इथे शिकत नाही, यांचे स्वतःची मुलं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात। मी म्हणतो हे जेवढे शिक्षण अधिकारी असू द्या, यांचे सगळ्यांचे लेकरं सरकारी शाळेत शिकले पाहिजे, हे मॅन्डेटरी केलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा हे लोक कशी सरकारी शाळा नीट करतील लगेच रातोरात। यांच्या स्वतःच्या मुलांचा भविष्याचा प्रश्न नाही ना, प्रश्न कोणाचा आहे? शेतकऱ्यांच्या मुलांचा प्रश्न आहे, कामगारांच्या मुलांचा प्रश्न आहे, तर त्यांना ते महत्त्वाचं नाही वाटत। स्वतःचा मुलगा जो आहे, स्वतःची मुलगी जी ती जाईल मोठ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये, त्याच्यानंतर मोठ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये, यांची मुलं कुठं जातील? खरं तर संतूक पिंपरीनंतर तुमची शाळा जी होती ती लिंबाळा मगता याही ठिकाणी तुम्ही आले असता ग्रामस्थांनी तुम्हाला एका मुख्याध्यापकाबद्दल तक्रार केली होती आणि तुमच्या तक्रारीनंतर किंवा ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्या मुख्याध्यापकाचं निलंबन झालेलं आहे। मागच्या 2 वर्षापासून ग्रामस्थ होते की त्यांची बदली करा, त्यांना काढा, मात्र काढलेलं नाही। कुठेतरी तुमच्या आंदोलनानंतर काढण्यात आलेलं आहे त्यांना। मी तेच म्हणतो, हे काय शिक्षण अधिकारी झोपे होते? जर 2 वर्षापासून गावकरी तक्रार करत होते, काय ॲक्शन नाही घेण्यात आली? 2 वर्षापर्यंत काय करत होते शिक्षण अधिकारी? जे कोणी शिक्षण अधिकारी 2 वर्षापासून त्यांनी ऐकलं नाही यांचं, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। काय करत होते 2 वर्ष? त्यांचे स्वतःचे मुलं मुली जर इथं शिकत असते, त्यांच्यासमोर जर एखादा प्रिन्सिपल त्यांच्या मुलींसमोर दारू पिऊन झोपला असता, त्यांनी सहन केलं असतं? या गावकऱ्यांना का सहन करावं लागलं 2 वर्ष? एखाद्या शिक्षण अधिकाऱ्याची जर लहान मुलगी आहे, तिच्यासमोर जर एखादा प्रिन्सिपल देशी दारूची बॉटल पिऊन झोपतो, त्यांनी सहन केलं असतं? हे नसतं केलं ना। तर ते त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावं, कारण की 2 वर्षापासून त्यांनी गावकऱ्यांचं ऐकलेलं नाही आहे। काल तुम्ही तुमच्या टीव्ही हँडलवरती तो व्हिडिओ शेअर केला होता, त्यानंतर त्याच्या खाली प्रतिक्रिया म्हणजे खूप काही प्रतिक्रिया आल्या होत्या, तुमच्या बाजूने अनेक प्रतिक्रिया होत्या। मग संपूर्ण देश जे आहे ते या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहे का? नाही, साहजिकच आहे। देशाला कुठं ना कुठं आता दिसलेलं की जे जातीपातीचं राजकारण आहे, धर्माचं राजकारण आहे, त्यातून कुणाचं काही भलं नाही होते, नुकसानच होते। भलं होतं ते जे फक्त सत्तेत बसले त्यांचं भलं होतं, नुकसान होते जे लोकांचं होते। कारण की काय होतं, जातीपातीच्या राजकारणानंतर होतं काय? शिक्षण तर काही चांगलं भेटत नाही आहे, रोजगार काही भेटत नाही आहे, होतं काय? फक्त लोकांचे हे जे लोक राजकारणात आहे त्यांच्या सीटा वाढत आहेत, या लोकांचा काय फायदा आहे त्याच्यात? तर हे लोकांना कळून आलेलं आहे आता। त्यामुळे लोक आता जातीपातीच्या राजकारणात पडणार नाही आहे, धर्माच्या राजकारणात पडणार नाही आहे, हिंदू मुसलमानांच्या राजकारणात पडणार नाही आहे। त्यांना पडले आता त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचं आणि लेकरांच्या रोजगाराचं। खरं तर हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातला सर्वात छोटा जिल्हा आहे, 5 तालुके आहेत, मात्र याच ठिकाणी जे आहेत ते शाळेच्या मोठ्या समस्या येतात। अनेक शिक्षक म्हणजे त्यांच्या निवासी सोडा, त्यांच्या जसं कर्तव्य आहे तिथं सोडा, मात्र जिल्ह्याच्या बाहेरून अपडाऊन करतायत, नांदेड असेल, परभणी असेल, या ठिकाणावरती शिक्षण अपडाऊन करतात। त्याचा परिणाम जे आहे ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती याच्यावरती काय आपण पाऊल उचलणार आहे? नाही, हिंगोली जिल्हा जरी छोटा असला मग काय त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं? हे असं काय म्हणजे असं इग्नोर का करण्यात येते? सरकारमध्ये तर प्रत्येकजण त्यांच्या डोळ्यामध्ये इक्वलच असला पाहिजे। आता वेळ नाही गेलेली, अजूनही वेळ आहे। मी विनंती करतोय सगळ्या सरकारांना, सगळ्या पक्षांना, ज्यांची जिथे जिथे सरकार असेल देशभरात, तुम्ही आता तरी सरकारी शाळांवर काम करणं सुरू करा। जर तुम्ही सरकारी शाळा ठीक नाही केल्यात तर तुम्हाला हे लोक आता वोट देणार नाही। देसाल का तुम्ही वोट? जर तुम्हाला आमची मतं पाहिजे तर त्याच्या आधी तुम्हाला आमच्या सरकारी शाळा ठीक करावं लागतील। जर सरकारी शाळा ठीक होणार नाही तर तुम्हाला आमची मतं भेटणार नाही। शेवटचा प्रश्न आहे, खरं तर तुमचा हिंगोली जिल्हा हा जिल्ह्यामध्ये दौरा वारंवार होतोय, आज तिसऱ्या दिवशी दौरा झाला आहे, मात्र हिंगोलीच्या राजकारणामध्ये एक कुजबूज सुरू आहे। ती कुजबूज अशी आहे की अभिजित दिपके हे लोकसभेची तयारी करतायत, ह्यांना काय, या मुद्द्याला आपण काय कसं खंडन करणार? अभिजित दिपकेचा मुद्दा संपवून टाका, सगळ्या सरकारी शाळा ज्या आहे ना त्या लगेच ठीक करून टाका। अभिजित दिपकेकडे मुद्दाच राहणार नाही लोकसभेला उभा राहायचा, करून टाका शाळा ठीक। कुठेतरी शाळेचं वस्त्र अस्त्र झाकण्यासाठी हा प्रयत्न असेल का? मग तेच आहे ना त्यांचं काय, सरकारी शाळा नीट नाही झाल्या पाहिजे, मुद्दा उचलला नाही गेला पाहिजे। कारण की जर सरकारी शाळांचा मुद्दा उचलला, चांगल्या झाल्यात, तर गरिबांचे मुलं चांगली शिकतील। गरिबांचे मुलं जर चांगले शिकले तर ते जे आमदार आहेत त्यांच्या मुलाला उद्या निवडून आणतील का? ते म्हणतील नाही।
आमदारचा मुलगा आहे तर काय झाला, आमच्यापेक्षा मोठा थोडी आहे, शिकल्यावर हेच बोलतील ना. त्यांना स्वतःचं राजकारण वाचवायचं आहे, स्वतःची पिढीला पुढे न्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना नाही पाहिजे की गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं आणि ते पुढे यावं. तुम्ही अब्दुलचा किस्सा सांगताना भावुक झाले, हृदय भरून आलं, डोळ्यात पाणीही आलं होतं. नेमकं तो किस्सा काय होता सर? अब्दुल आमच्यासोबत जंतर मंतरला होता, खूप काम केलं त्यांनी. आणि त्यानंतर जेव्हा आमचं स्कूल ठीक करो अभियान सुरू झाला, अब्दुल त्याच्या गावी गेला बंगालमध्ये. आणि त्याच्यानंतर तो, मी जसं शाळेची पाहणी करायला आलो आहे तसं तो एका शाळेची पाहणी करायला गेला. तिथं BJPच्या गुंडांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचे वडील त्याला वाचवायला आले. त्याचे वडील वाचवायला आले असताना त्याच्या वडिलांनाही मारण्यात आलं. आणि त्यांच्या वडिलांना इतकी सिरियस इंजुरी झाली की त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते एका प्रकारे ही हत्या आहे, ही हत्या करण्यात आली त्याच्या वडिलांची. आणि काल आशुतोष गेला होता अब्दुलच्या घरी भेटायला. तर आशुतोषच्या फोनवरून मी अब्दुलला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर मला सुचत नव्हतं अब्दुलला बोलावं काय. कोणाच्या वडिलांची हत्या झालेली आहे, 2-3 दिवस झाले, काय बोलणार अशा स्थितीत तुम्ही. तर मी अब्दुलला बोललो, अब्दुल मला यार माहिती नाही मी तुला काय बोलू आता, फक्त तू काळजी घे, स्वतःची आईची काळजी घे. आणि मी तिथं तुटलो थोडं त्याच्यासमोर. तर अब्दुल मला तिथं म्हणतो की नाही दादा तू तुटू नको, वडील गेले तर माझे, ठीक आहे म्हणे, आता काय करू शकतो आपण, पण आपल्याला लढायचं आहे पुढं, आपल्याला शाळा ठीक करायची आहे, तू जा म्हणे शाळेत. मी तेच करणार आहे म्हणे, माझे वडील गेले असले तरी मी उद्यापासून परत शाळेत जाणार आहे आणि आपण शाळा आता नीट करूनच राहू म्हणे. माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे, माझ्या वडिलांचा जो जीव आहे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे म्हणे. आणि नंतर मी अब्दुलला बोललो की अब्दुल यार म्हणलं तुझ्या परिवारासाठी आता वडील नाही राहिलेत, वडिलांसाठी आपण काही कंपन्सेशन मागू सरकारकडून आणि आपण ते मिळूनच देऊ. तो म्हणला मला कंपन्सेशन नाही पाहिजे, मला सरकारकडून एकही पैसा नाही पाहिजे. जर काही करायचं माझ्यासाठी तर हेच करा की गरिबांच्या मुलांसाठी एक चांगली शाळा काढा आणि त्या शाळेला माझ्या वडिलांचं नाव द्या. हा अब्दुल आहे, हा आजपर्यंत मी बघितलेला सगळ्यात मोठा देशभक्त आहे. कोण आहे जो आपल्या वडिलांच्या 2 दिवसानंतर हत्येनंतर 2 दिवसानंतर म्हणेल की नाही मला पैसा नको आहे, माझ्या वडिलांच्या नावावर शाळा काढा, की नाही माझे वडील गेले ठीक आहे पण आपण लढू, आपण शाळा नीट करू. तर अब्दुल हा या देशाचा हिरो आहे. या देशावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा मुलगा आजपर्यंत मी पाहिलेला अब्दुल आहे. त्यांच्या वडिलाच्या नावावर शाळा निघणार मग आता? आम्ही त्याची पूर्ण डिमांड केलेली आहे. आता बंगाल सरकारला आम्ही भाग पाडू की त्यांच्या वडिलांच्या नावावर एक सरकारी शाळा झाली पाहिजे आणि ती मॉडेल स्कूल असली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, हिंगोलीचा पुढचा दौरा काय आणि त्या दौऱ्यामधलं पुढचं व्हिजन काय आहे? आता इथंच आंदोलनाला बसलेलो आहे सध्या. आमची मागणी ही आहे की अजून 2 शिक्षक देण्यात यावे, 4 असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून काही शाळांना मी भेट देणार आहे, 4-5 शाळा आहेत अजून ठरवलेल्या, तिथं मी भेट देणार आहे. पण आता इथलची आधी मागणी पूर्ण करायची आहे. हे आंदोलन म्हणायचं का लिंबाळा मक्तामधलं? आता हे आंदोलन सुरू झालं आहे. आपण निश्चितच बघतोय की हे होते कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी. खरं तर अभिजित दिपके यांनी जे आहे ते त्यांची मोहीम हाती घेतल्यानंतर अवघ्या 2 दिवसामध्ये संतूक पिंपरी गावामध्ये शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आणि आता ते लिंबाळा मक्ता या ठिकाणी जे आहे ते आंदोलनाला बसले. त्यांची मागणी आहे की शाळेला शिक्षक द्या. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, लिंबाळा मक्ता, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.